क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। मूळ प्रश्न आहे की रोडपाली गाव, या गावात जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता विकला आहे। सुधामशीच्या भाषेमध्ये तो रस्ता विकला आहे, तर तो रस्ता आम्हाला खुला करून द्यायचा आहे। वडिलोपार्जित जेव्हा मनुष्य या धर्तीवर लोक पावला, मनुष्य या धर्तीवर जन्म घेतला, तेव्हापासूनचा रस्ता या बिल्डरांच्या माध्यमातून बंद केलेला आहे। एक जेसीपी तोडायला 200 पोलीस बंदोबस्त त्या रोडपालीला दिले होते। म्हणजे ही एक भयान बाब आहे। म्हणजे पोलिसांना पुढे करून जनतेला, स्थानिकांना घाबरवून अशा पद्धतीची ही भूमिका जर हा प्रशासन घेत असेल तर ही मतलब खेदजनक बाब आहे। मला या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी डम्पिंग ग्राउंड नियमामध्ये किमान 500 मीटर वसाहतीपासून दूर असावा, म्हणजे अर्धा किलोमीटर। परंतु असं नसताना जिथं माझ्या गावचा, ज्याला आम्ही बाबदेव आमचे कुलस्वामी म्हणतो, मसदसराला, अशा आमच्या मसदसराच्या देवासमोर पलीकडे बाबदेव आहे, अलीकडे मसदसर आहे, अशा देवाच्या प्रार्थनीय जे स्थळ आहे, आमचा तलाव आहे, त्या तलावाच्या समोर हा डम्पिंग ग्राउंड, लोकांना सकाळी जे वॉकिंगला लोक जातात, सिनियर सिटीजन जातात, त्यांना अनेक वेदनाच्या संदर्भात भोगावा लागतील। डासांचं प्रमाण वाढेल। माझ्या कळंबोलीतलेही काही पत्रकार आहेत, त्यांना मी हेतू पुरस्कार या सांगणार आहे की तुम्ही देखील आवाज याच्यावरती उठवला पाहिजे आणि सातत्याने आवाज उठवला पाहिजे। आणि हा डम्पिंग ग्राउंड तिथं आल्यामुळे काय होणार आहे, टक्क्याची परिस्थिती काय झाली, आणि हा डम्पिंग ग्राउंड कुणाच्या स्वतःसाठी जवळ छोट्या गाड्या यायला पाहिजेत म्हणून लावतात, कॉन्ट्रॅक्टरच्या साठी, जनतेच्या साठी, की प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांसाठी। मग असा डम्पिंग ग्राउंड या ठिकाणून हटवला पाहिजे, त्याचं आरक्षण रद्द केला पाहिजे। रोडपाली गावातील रस्ता हा खुला करून दिला पाहिजे। पाण्याचे जे प्रश्न आहेत, अनेक वेळा मी सुद्धा सभागृहात बसलेलो आहे, पाणी प्रश्न पेटवलेला मी जरी असला तरी पुरेसा पाणी आज नाहीये। आज कळंबोली, कामोटे, खारघर, ओल्ड पनवेलला किती प्रमाणात मिळतो मला माहिती नाही, पण काही पाण्याच्या ज्या टंचाई आहेत त्या संदर्भात नियोजन नाही, पण सीसीओसी पहिला दिली जाते। आज बिल्डरांना सीसीओसी पहिला दिली, पाण्याचं नियोजन नाही। आणि अशा परिस्थितीत पनवेलकरांनी करायचं काय? तो काहीतरी चॅनल आहे पनवेलकर काहीतरी कर, तर पनवेलकरांनी काहीतरी करावं अशी माझी विनंती आहे। आणि म्हणून या साऱ्या समस्या घेऊन आज समस्या अनेक आहेत, समस्यांना उत्तर नाही, समस्यांना उत्तर केल्याची टोपी दाखवली जाते। म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या या प्रशासनाला जनतेची ताकद काय आहे ही दाखवण्याची वेळ आज आलेली आहे। आणि येत्या मंगळवार दिनांक 30 जून रोजी हा भव्य मोर्चा काढण्याचं आयोजन आपण केलेलं आहे। आणि हा मोर्चा माझ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे, ज्यांनी ज्याला मला कव्हरेज दिलाय, फुटेज दिलाय, मोर्चा कसा असतो आणि मोर्चा कसा असेल याची तुम्हाला कल्पना आहे, पण प्रशासनाला असावी। म्हणूनच त्यांना हिंट देतो आपण की हा मोर्चा हा खूप भव्य प्रमाणात मोर्चा, लोकांचा सगळा राग जसा कॉक्रोच पार्टीने केलेला आहे तसा कळंबोली रोडपालीकर करतील, एवढी ताकदीने आम्ही पनवेलकर येऊ, अशा पद्धतीची भूमिका साऱ्या आमच्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे। पण तिथे असताना डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, कारण सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातूनच हा मोर्चा आम्ही घेऊन येतो आहे। आणि या मोर्चाला आयुक्तांनी सामोरे जावं, त्यांनी प्रश्नता आम्हाला उत्तर द्यावं। मी अनेकदा म्हणतो की पत्रकार टिकला तर लोकशाही टिकेल, आणि पत्रकारांनी लोकशाही टिकवण्यासाठी पुढे यावा हीच माझी विनंती आहे। आणि पत्रकारांनी खऱ्या अर्थाने आज हा आवाज तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवला पाहिजे, अशा अपेक्षेने मी तुमच्याकडे आज सुतोवाच करत आहे। कोण पक्षविरहित मोर्चा आहे, नागरिकांचा आक्रोश, जनतेचा आक्रोश मोर्चा आहे। पक्ष आम्ही बाजूला ठेवून या ठिकाणी आम्ही
जनतेच्यासाठी पुढे येत आहोत. पक्ष काय मी महाविकास आघाडीच्या किंवा सत्तेतल्या पण लोकांना मी इन्व्हाइट करणार आहे. तुम्हाला लोकांनी मतं दिली कशासाठी दिले? इथे डम्पिंग ग्राउंड आणण्यासाठी दिलंय का? गावचा रस्ता बंद करण्यासाठी दिलाय का? रामशेठ ठाकूर यांच्या चिरंजीवाला लोक मतं कशासाठी देतात? ही आम्हाला निरोगी ठेवायचं का रोगी ठेवायचं? आज योगडे आहे, आज महानगरपालिका योगडे साजर करतो, पण आम्हाला भोगडे आम्ही भोगायचं काय सगळं? त्यामुळं पक्षविरहित मोर्चा आहे, जनतेचा मोर्चा आहे, त्याला कुठल्याही पक्षाचा टच असणार नाही. आता आमच्या सुदाम शेट्टी महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांना फोन करून इथं बोलवले असते, परंतु हा जनतेनेच ठरवलंय का जनतेसाठी आता जनता लढेल हा मोर्चा आहे. आणि तुमच्या कामोठच्या लोकांना तुम्ही सांगा की विजेच्यासाठी जरी स्वतंत्र डीपी तुमची निर्माण करण्याचा ठरवलं असेल तर डीपी काय तुम्हाला मिळणार नाही. हे पण लिहून घ्या माझ्याकडून आता पाहिजे तर. नाही मिळणार. तुमची दिशाभूल आहे, द फेक. तुमची दिशाभूल करण्याचं काम आहे. डीपी मिळाल्यावर मी तुमचा आणि देणाऱ्यांचा सत्कार करीन. या मोर्चात निकाली लेखी पत्र घेतो मी. जुने जाणते जे इथं पत्रकार बसल्यात ते सांगतील, लेखी पत्र घेऊन निष्कर्ष करणार कामात, त्याच वेळेला हा मोर्चा हटेल. ती लोक मोर्चा आणतात, 200-300 लोक पोलीस घाबरवतात. माझा हजारोच्या संख्येने मोर्चा असतो, तर पोलिसाची लाठी कधी चालते? कमी लोक असली का लाठी चालतो. मी नेहमी कार्यकर्त्यांना सांगत असतो, पत्रकारांना माहितीये, कमी लोक असली का पोलिसांची लाठी चालते आणि जास्त तुमच्याकडे लोक असल्या का भेटी, लाठीच्या ऐवजी भेटी, मग त्याचं सोल्युशन. त्यामुळं जनआक्रोशचा मोर्चा हा पनवेलमध्ये माझ्या दृष्टिकोनातून ग्रामस्थांच्या वतीने पहिल्यांदा होतोय. पक्षाच्या वतीने अनेक मोर्चे झालेत, पण ग्रामस्थ लोकल पीपलांच्या वतीने हा पहिल्यांदा होतो. याच्यामध्ये सक्रिय सहभाग साऱ्या वसाहतींचा असणार आहे, साऱ्या ग्रामस्थांचा असणार आहे. आता आम्ही सगळ्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जेवढी गावं आहेत तेवढ्या गावात माझ्या श्रीराम भजन प्रसादिक मंडळ रोडपाली आहे, त्याची पूर्ण टीम गावोगाव याचा इन्व्हिटेशन करणार आहे. आणि आम्ही अशा पद्धतीने प्रत्येकाला विनंती करणार, आज आमच्याकडे होतंय, उद्या तुमचाही रस्ता बंद होणार आहे, तर त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला करू. गिव्ह अँड टेक. सकाळी 10चा टायमिंग देतो, पण 11 वाजता प्रांत कार्यालय ओल्ड पनवेल, ज्याला आपण ठाणा नाक्याची सुरुवात म्हणतो, तिथं कर्नाळा स्पोर्ट आहे, तिथं पार्किंगची व्यवस्था आहे. जरी आदरणीय पाटील आता नसले तरी पार्किंग आम्हाला मात्र तिथे ठेवलेली आहे आणि थोड्या दिवसात ते पण येतील तिथं आपल्या सोबत अशा अन्याय विरुद्ध लढा देण्यासाठी. तर तिथेशी जे प्रांत कार्यालय आहे तिथून सुरुवात होईल आणि थेट महानगरपालिकेच्या कार्यालयावरती हा मोर्चा आपला निघणार आहे.